छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रंगनाथ तुपे यांच्या कथित मानसिक छळ, दडपशाही आणि अरेरावीच्या वर्तणुकीविरोधात पंचायत समितीकडे निवेदन सादर केले आहे. तसेच त्यांची तात्काळ बदली करण्याचीही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार गंगापूर तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असून अनेक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीतही कर्मचारी ग्रामीण भागातील नागरिकांना सातत्याने आरोग्य सेवा देत आहेत. मात्र फेस रीडिंग अटेंडन्स प्रणालीच्या नावाखाली केवळ आरोग्य सेविका आणि MPW कर्मचाऱ्यांनाच लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा नियम सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान असताना निवडक कर्मचाऱ्यांवरच त्याची सक्ती केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बोलण्याची भाषा आणि वागणूक अपमानास्पद असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. काम पूर्ण करूनही पगार रोखण्याची, वार्षिक वेतनवाढ थांबविण्याची धमकी दिली जात असल्याचा, तसेच रात्री उशिरा फोन करून फेस रीडिंग करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आलाय. यामुळे विशेषतः महिला कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची पंचायत समितीचे उपसभापती राजेश्वर हिवाळे यांनी तात्काळ दखल घेत संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढला. त्यांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत उपसभापती राजेश्वर हिवाळे यांचे आभार मानले. प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.